हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत करंजीचं सारण कसं बनवायचं. या पद्धतीने बनवलेलं करंजीचं सारण जे आहे ते स्वादिष्ट तर असेलच, त्याचबरोबर ते 1 ते 1.5 महिना आहे तसेच छान स्वादिष्टच राहील. तर हे करंजीचं सारण कसं बनवायचं हे आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. करंजीचं सारण बनवण्यासाठी जे काही मी साहित्य घेतलेलं आहे ते या वाटीनं मोजून घेतलेलं आहे. त्यामुळं तुम्ही देखील साहित्य घेताना या वाटीचा आकार आहे तो लक्षात घ्या. सुरुवातीला मी या ठिकाणी पाऊण वाटी होतील इतके तीळ जे आहेत ते घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. कोरडेच तीळ आपण भाजून घेतोय. मंद आचेवर अगदी तीळ उडायला लागेपर्यंत आपल्याला हे तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. कढई मी चांगली अशी गरम करून घेतली होती. त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे आणि आपल्याला तीळ जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यातला सगळा कच्चेपणा जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे सारण तयार करताना आपण प्रत्येक जिन्नस जो आहे तो व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला सारण 1 ते 1.5 महिना टिकण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर वाढवली तर तीळ जे आहे ते करपले जातील आणि तीळ आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत, नाहीतर तीळ उडायला लागतात. त्यामुळं कंटिन्युअसली आपण त्याला हलवत राहतोय. तीळ भाजण्यासाठी आपल्याला नाही म्हटलं तर 10 ते 12 मिनिटं इतका वेळ असा लागणार आहे. तीळ उडायला लागले की ते भाजलेत असं समजायचं आणि त्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजले गेलेले आहेत ते मी प्लेटमध्ये जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी खोबरं घेताना 2 वाटी होईल इतकं खोबरं घेतलेलं आहे. सुरुवातीला जे मी वाटीचं माप दाखवलेलं त्या वाटीनं मी 2 वाटी होईल इतकं हे खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला बारीक खिसणीनं किसून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा जो काही किस आहे तर तो बारीक असावा. खूप मोठा असेल तर तो करंजी खाताना मध्ये मध्ये दातात येतो. त्यामुळं खोबरं घेताना आपल्याला बारीक किसणीनंच असं चांगलं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. आता हे खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. नाहीतर खोबरं जे आहे ते करपलं जातंय. खोबरं लगेच भाजलं जातं. त्याच्यासाठी खूप असा वेळ लागणार नाही. खोबरं आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. खोबरं खिसताना आपल्याला प्रत्येक वेळी चेक करायचं आहे. जी काही खोबऱ्याची वाटी आहे त्याचा एक छोटासा तुकडा काढून आपल्याला चेक करायचा आहे की खोबरं जे आहे ते चवीला कडवट तरी नाही आहे ना. काही वेळेला खोबरं जे असतं ते कडवट असतं. त्यामुळं आपल्या करंजीचा संपूर्ण चव जी आहे ती बदलू शकते आणि आपलं सारण देखील खराब होऊ शकतं. म्हणून खोबरं खिसायला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक वाटीचा एक छोटा तुकडा आहे तो खाऊन बघायचा आणि त्यानंतरच आपल्याला तो खिसायचा आहे. खोबरं जे आहे ते आपल्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे. त्याचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागतो. थोडासा कलर लाल जरी झाला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. कारण आपल्याला ते 1 ते 1.5 महिना असं टिकवून ठेवायचं आहे. त्यासाठी थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला ते खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी हळूहळू आपल्याला खोबऱ्याचा कलर जो आहे तो चेंज होताना दिसून येतोय. आता बऱ्यापैकी खोबरं जे आहे ते रेडिश झालेलं आहे. त्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर देखील मी 1-2 मिनिटं हा कीस जो आहे तो त्याच्यामध्ये हलवत राहणार आहे किंवा तो कीस काय करायचा लगेचच एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचा. मी तर एका प्लेटमध्ये वगैरे काढणार नाहीये, तर आहे तसंच ठेवलेलं आहे. थोडीशी कढई गार होईपर्यंत कीस जो आहे तो हलवून घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला सारण जे आहे ते बनवायला सुरुवात करायची आहे. खोबऱ्याचा कीस जो आहे भाजलेलं सगळं साहित्य पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. गरम साहित्यामध्ये आपण काहीही ॲड करणार नाहीये. पूर्ण साहित्य सगळे जिन्नस जे आहेत ते गार झालेले आहेत. त्यानंतर मी जे काही खोबरं होतं भाजलेलं त्याच्यामध्ये भाजून घेतलेले तीळ देखील ॲड करून घेतलेले आहेत. तीळ ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर ॲड करायची आहे. या ठिकाणी आपण पाव टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती आपण ॲड करतोय. वेलची पावडर घातल्यामुळं सारणाला एक छान अशी चव येणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. इथं घेताना मी 1 वाटी होईल इतकी साखर जी आहे ती दळून घेतलेली आहे. साखर आपल्याला चांगली चाळणीनं चाळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ती यामध्ये ॲड करायची आहे. आता आपण सगळे जिन्नस जे आहेत ते आपण ॲड करून घेतलेले आहेत. हे आपल्याला सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत.
हलक्या हातानं सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. या ठिकाणी मी सारण बनवताना रव्याचा वापर केलेला नाहीये. मला जास्तीत जास्त प्रमाणात खोबरं सारणामध्ये हवं होतं, म्हणून मी रवा वापरलेला नाहीये. सगळे जिन्नस हलक्या हातानं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सारणाची टेस्ट आहे ती करून बघायची आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला साखर कमी वाटत असेल, तर साखर ॲड केली तरी देखील चालेल. सारण ठेवताना आपल्याला थोडंसं गोडच असं ठेवायचं आहे. अगदी लिमिटेड साखर जर आपण त्याच्यामध्ये वापरली, तर ज्यावेळी आपण करंजी बनवणार, त्यावेळी ती खूप अशी गोड लागणार नाही. म्हणून साखरेचं प्रमाण सारणामध्ये थोडंसं जास्त ठेवायचं. फायनली आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. हे सारण आपण तळलेले मोदक बनवण्यासाठी देखील वापरू शकतो. त्याचबरोबर करंजी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. हे सारण आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे, ज्याच्यामुळं ते 1 ते 1.5 महिने टिकण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर ही होती आपली आजची करंजीचं सारण बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.